हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपला विषय जो झालेला आहे तो सच्चिदानंद स्वरूप. सच्चित आणि आनंद ही त्याची 3 पदं. त्यापैकी सत्पदावर आपलं विवरण झालेलं आहे. चितपदावर आपलं बरंचसं विवरण झालेलं आहे, परंतु अजून थोडंफार जे राहिलेलं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू. चित म्हणजे शुद्ध जाणीव प्लस शुद्ध नेणीव असं मी आतापर्यंत सांगत आलो. पण त्याच्याहूनही जर करेक्ट योग्य शब्द वापरायचे असतील तर दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव असं म्हणायला पाहिजे. चित म्हणजे दिव्य जाणीव प्लस दिव्य नेणीव म्हणजे चित. आता दिव्य ह्या शब्दापासूनच देव हा शब्द आलेला आहे, हे पहिलं लक्षात घ्या. हा देव शब्द आला कुठून? दिव्य या शब्दापासून देव हा शब्द आला. आणि मग देव हा शब्द आल्यानंतर मग पुढे मग त्याला आकार दिल्यामुळे मग ती मूर्ती वगैरे प्रकार सगळे आले. पण दिव्य हा करेक्ट शब्द आहे. आता दिव्य जाणीव प्लस दिव्य नेणीव असं मी ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला नेणीव हा शब्द जो आहे हा नकारार्थी आहे असं समजूत होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात मात्र तसं नाही. ह्याला दुसरा शब्द नाही. म्हणजे या नेणिवेला मराठीमध्ये सुद्धा ॲप्रोप्रिएट योग्य असा दुसरा शब्द नाही, म्हणून आपण नेणीव शब्द वापरतो. पण नेणिवेचा संबंध जो आहे तो आपल्या मनामध्ये नेणीव म्हटल्यानंतर जे डोक्यात येतं ते येता कामा नये. म्हणून दिव्य जाणीव प्लस दिव्य नेणीव म्हणजे चित. आता आपण आतापर्यंत ह्या जाणीवेवर बोललो. मग जाणीव, शुद्ध जाणीव आणि अशुद्ध जाणीव याच्यावर आपण बोललो. आता आपण ही जाणीव आणि ही नेणीव, शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव ही मुळात दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव आहे. आणि हे कसं आहे ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. ही जी जाणीव आणि नेणीव ह्याच्यामध्ये नेणिवेचा जो भाग आहे तो जाणीवे इतकाच महत्त्वाचा आहे. आणि जाणीव जेवढी प्रभावी आहे तेवढीच नेणीव प्रभावी आहे. आणि जाणीवेचं जे अंग आहे ते नेणिवेचं अंग आहे. पण नेणीव हा शब्द आपण जो वापरतो आहोत तो एका विशिष्ट अर्थाने वापरतो आहोत. तो आपण आता थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न आपण हळूहळू करणार आहोत. तर ही जी दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव हे आपण संबंध विश्वामध्ये जर पाहिलं तर या दिव्य जाणीवेचा आणि दिव्य नेणिवेचा आविष्कार झालेला दिसेल. संबंध विश्वामध्ये जर तुम्ही बघितलं, विश्वामध्ये कुठेही जर तुम्ही बघितलं तर दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव याचा आविष्कार झालेला दिसेल. बरं, ही दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव एवढी विलक्षण आहे की त्याच्याबद्दल कल्पनासुद्धा करता येणार नाही, एवढी ती विलक्षण आहे. किती प्रभावी आहे कल्पनाही करता येणार नाही इतकी प्रभावी आहे. किती सामर्थ्यवान आहे कल्पना येणार नाही इतकी सामर्थ्यवान आहे. किती ज्ञानघन आहे कल्पनाही करता येणार नाही इतकी ज्ञानघन आहे. मी शब्द जे वापरतो ना त्याच्या पाठीमागे हेतू आहे की ही दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव आज संबंध विश्वरूपाने अनंत कोटी ब्रह्मांड, नुसतं विश्वरूपाने म्हणण्याचाही अर्थ नाही, अनंत कोटी ब्रह्मांड रूपाने ही सच्चिदानंद स्वरूप शुद्ध जाणीव, दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव ही संबंध विश्वामध्ये आणि विस्तारलेली आहे. मजे एकाचा विस्तार ते हे जग.
एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवित, देव रंगारी रंगारी, त्रिभुवनाचा रंग करी, असं जे वर्णन केलेलं आहे संतांनी. तर ह्याच्यामध्ये ही दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव ही इतकी विलक्षण आहे की त्याची आपण कल्पना करू शकत नाही, कल्पनाच करू शकत नाही. ह्याचं वर्णन जर करायचं झालं ना तर वर्णन करायलाही शब्द कमी पडतात. आता बघा, तुमचं संबंध जीवन, माणसाचं जीवन असू दे, पशुचं जीवन असू दे, पक्ष्याचं जीवन असू दे, माशांचं जीवन असू दे, कीटकांचं जीवन असू दे, कोणाचंही जीवन असू दे किंवा वनस्पती जीवन असू, चर आणि अचर ज्याला आपण म्हणतो, ह्या सर्व रूपाने ही दिव्य जाणीव आणि दिव्य जाणीव विस्तारलेली आहे. विस्तारलेली आहे ना, हा शब्द महत्त्वाचा आहे. माझं एकाचा विस्तार, माझी या विस्तारलेपणाचे नावे, हे जगची नोये आघावे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, की बीजची झाले तरू अथवा भांगाराचे अलंकारू, तैसा माझं एकाचा विस्तार तेज. म्हणजे हा जो विस्तार आहे ते दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीवेचा आहे. आणि हा विस्तार म्हणजे कसा की सूर्य विस्तारला आणि प्रकाश रूपाने संबंध जगाला प्रकाशित करू लागला. म्हणजे बघा, सूर्याचा विस्तार जेव्हा होतो तेव्हा तो जगाला प्रकाशित करतो. म्हणून विस्तार कसा होतो ते बघा. आता दिवा, या ठिकाणी दिवा आहे, हा दिवा बल्ब एके ठिकाणी आहे, पण त्याचा जो विस्तार आहे तो प्रकाश रूपाने, त्या दिव्याचा जो विस्तार आहे तो प्रकाश रूपाने, आणि म्हणून या संबंध खोलीमध्ये उजेड पडलेला आहे. म्हणजे हा जो विस्तार आहे त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी प्रभा असा शब्द वापरले. सूर्य आणि सूर्याची प्रभा, तसं हा देव आणि देवाची प्रभा असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण देव म्हणजे काय, तर आपल्याला दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव, म्हणजे ज्याला आपण खरोखर देव असं ज्याला आपण म्हणतो, त्या दिव्य शब्दापासून हा देव शब्द आलेला आहे. आणि संबंध विश्वामध्ये हे जिथे तुम्ही पाहाल ना तिथे तुम्हाला या दोन गोष्टी तुम्हाला दिसतील. म्हणजे जसे नवरा आणि बायको असतात ना, तसे दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव आहे, जोडी आहे. कळलं की नाही? दिव्य जाणीव ही जर पुरुष म्हटलं, प्रकृती म्हटलं तर दिव्य नेणीव म्हणजे पुरुष, अशी पुरुष प्रकृतीसारखं आहे. किंवा माया आणि ब्रह्म, शिव आणि शक्ती याच्यासारखी ही जोडी आहे. आणि ही जोडी संबंध विश्वामध्ये पसरलेली आहे. म्हणून तुम्हाला कुठे पाहिलं तर पुन्हा ही जोडी सापडेल, कुठे पाहिलं तर ही जोडीच तुम्हाला सापडेल. आणि अशा तऱ्हेने हे जे संबंध विस्तार झालेला आहे, या विस्तारामध्ये कुठेही जरी तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला जीवनविद्येने जी देवाची व्याख्या केलेली आहे, परमेश्वराची व्याख्या केलेली आहे, ती तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्याला दिसेल. म्हणजे परमेश्वराची व्याख्या आपण काय केली ती पुन्हा सांगतो. निसर्ग नियमासहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. आता या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर ही दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव या व्याख्येमध्ये कशी बसते ते बघा. की जाणीवेचं कार्य जे आहे ना ते निसर्ग नियमासहित, पद्धतशीर व्यवस्था हे दिव्य जाणीवेचं कार्य, आणि नैसर्गिक, स्वयंनियंत्रित, स्वयंचलित हे नेणिवेचं कार्य आहे. बघा, परमेश्वराच्या ह्याच्यामध्ये नेणिवेचं कार्य आणि जाणीवेचं कार्य हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या ध्यानामध्ये येईल की आपण ही जी परमेश्वराची व्याख्या केलेली आहे तिथे सुद्धा ही दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव कशी कार्य करते ते दिसेल. आता एवढा मोठा सूर्य आकाशामध्ये तरंगत आहे आणि तो खाली कोसळत नाही. आता ही व्यवस्था जी आहे ना ही पद्धतशीर व्यवस्था आहे. ह्याच्या पाठीमागे पद्धतशीर व्यवस्था आहे. ही पद्धतशीर व्यवस्था काय आहे की जसा आपला पंढरपूरचा विठोबा विटेवर उभा आहे, युगे 28 विटेवरी उभा असं आपण त्याचं वर्णन करतो, तसा हा सूर्यरूपी विठोबा
ज्याला आपण गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो, त्या शक्तीच्या विटेवर योगे 28 युगान युगे उभा आहे. युगाने युगे उभा आहे. पूर्वी जो सूर्य होता तोच आज सूर्य आहे, आणि पूर्वी जी गुरुत्वाकर्षण शक्ती होती तीच आज गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आणि युगान युगे हा सूर्य गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विटेवर उभा आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की सूर्यनारायणाची उपासना ही आपल्या वाडवडिलांनी शिकविली आपल्याला. आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा सूर्योपासना आपल्याला सांगितलेली आहे. आम्ही सूर्योपासनाकडून दगडाच्या मूर्तीकडे आपण कधी झुकलो तेच आपल्याला कळत नाही. पण सूर्योपासना आपल्या वाडवडिलांनी आणि आपल्या ऋषीमुनींनी संतांनी खरं म्हणजे आपल्याला सूर्योपासना सांगितलेली आहे. आणि ही जी सूर्योपासना जी आहे ही आपण जर केली असती तर आपलं राष्ट्र पूर्वीच सर्व राष्ट्रांच्या पुढे गेलं असतं. पण आपण ह्या सूर्योपासनेला मुकलो आणि आपण आज मूर्तीची, धातूची म्हणा, दगडाची पूजा त्याच्यात आपण देवाला अडकून टाकलं आणि तोच देव अशी आपण कल्पना करत बसलो. आणि त्याच्या आपल्यावर आज आपण जवळजवळ आज प्रयत्नवाद सोडून आपण दैववादी बनलेलो आहे. कारण ती मूर्ती आपल्यावर कृपा करेल, ती मूर्ती आपल्यावर कोप करेल या भीतीने आपण कर्मकांड करत बसलो आणि दैवाधीन होऊन बसलो. पण सूर्योपासना आपण जर केली असती तर सूर्य जो काही करतो आहे ना ती आपली उपासना ठरली असती. सूर्य प्रकाश देतो, मग तुम्ही सुद्धा प्रकाश दिला पाहिजे. सूर्य सामर्थ्यवान आहे, तुम्ही सुद्धा सामर्थ्यवान झालं पाहिजे. सूर्य तेजस्वी आहे, तुम्ही सुद्धा तेजस्वी व्हायला पाहिजे. सूर्य जीवन देतो सर्वांना, तुम्ही सुद्धा सूर्यासारखं सर्वांना जीवन दिलं पाहिजे. तसा सूर्य जर बघायला गेलं तर हे सर्व जरी करत असला ना तरी जास्त जवळ कोणी केलं तर सूर्य त्याला भस्म पण करील. कळलं की नाही? तसं आपण सुद्धा आणि असे सामर्थ्यवान झालो पाहिजे की कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहता कामा नये. म्हणून सूर्योपासना जीवनविद्येला मान्य आहे, हे जे मी नेहमी सांगतो याचं कारण आहे. म्हणून अजूनसुद्धा सूर्योपासनेच्याच आपण मागे लागलं पाहिजे. आपण बाकीच्या गोष्टीच्या मागे जर लागलो नाही तर आपली प्रगती झपाट्याने होईल. असो, तेव्हा हा सूर्य विटेवर उभा आहे, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या विटेवर उभा आहे. युगानुयुग ही व्यवस्था आहे. आता सूर्य जर कोसळला असता तर पृथ्वीचं काय झालं असतं, ब्रह्मांडाचं काय झालं असतं, जगाचं काय झालं असतं, प्राणीमात्राचं काय, कोणी शिल्लक राहिलं नसतं सूर्य जर कोसळला असता तर. पण सूर्य कोसळत नाही कारण व्यवस्था आहे. आता ही व्यवस्था कशी आहे, पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला दिव्य जाणीवेचं कार्य दिसेल आणि दिव्य नेणिवेचं कार्य दिसेल. दोन बघा. आता सूर्य ठीक उभा आहे आणि तो कशावर उभा आहे, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीवर. आता सूर्य प्रकाश देऊन राहिलेला आहे कोणावर, पृथ्वीवर. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत 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 सूर्याभोवती फिरते आहे. त्यामुळे सूर्याचा प्रकाश हा पृथ्वीच्या सर्व भागाला मिळतो आहे, कारण ती स्वतःभोवती फिरते. त्यामुळे सूर्याचा प्रकाश सर्व पृथ्वीच्या भागाला मिळतो आहे. बघा काय गंमत आहे. आणि पुन्हा दिवस रात्र आपल्याला मिळते आहे. म्हणजे आपण जर काय 7 दिवस काय काम करणार होतं, आपल्याला विश्रांती नको म्हणून रात्री विश्रांती, दिवसा काम. काय व्यवस्था आहे बघा. म्हणजे ही नैसर्गिक व्यवस्था जी आहे ही व्यवस्था इतकी अद्भुत आहे. हे मी नुसतं सूर्याचं उदाहरण सांगितलं आणि पृथ्वीचं उदाहरण सांगितलं. आता पृथ्वी आपल्यावरती फेरे घेते, कशी घेते त्याच्यामध्ये पुन्हा व्यवस्था आहे, पद्धतशीर व्यवस्था आहे, शुद्ध दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव. हे आता बरोबर फेरे घेत राहणं हे जाणीवेचं कार्य. पण ते आपोआप होत राहणं हे दिव्य नेणिवेचं कार्य. लक्षामध्ये आलं की नाही? म्हणजे व्यवस्था जेव्हा केली जाते तेव्हा ती जाणीव करते आणि ती व्यवस्था आपोआप चालत राहणं हे कार्य नेणीव करते. हे सर्व ठिकाणी चाललेलं आहे. आता वृक्ष घ्या, नद्या घ्या, समुद्र घ्या, तुम्ही सर्व ठिकाणी जर पाहिलं
तर तुम्हाला असं दिसेल की दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव ह्या दोघांचं कार्य अखंडित चाललेलं आहे. अखंडित, खंडच नाही झाला. बाबा आता आपण विश्रांती घेऊया असं काय कधी याने म्हटलेलं नाही. यांनी काय म्हटलं, अखंडित कार्य चाललेलं आहे, अखंडित. माणसाकडे पाहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्या दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीवेचं कार्य दिसेल. कळलं की नाही? माणसाकडे सुद्धा पाहिल्यानंतर की माणसाचं शरीर जे आहे, हे शरीराचे आपण जर पाहिलं तर आपला हात बघा, या ठिकाणी अंगठा आहे, या ठिकाणी अंगठा आहे, या ठिकाणी कळंगरी आहे, या ठिकाणी कळंगरी आहे, या ठिकाणी बाकीची बोटं आहेत, या ठिकाणी बोटं आहेत. पुन्हा ती बोटं कशी आहेत, काही उंच आहेत, काही सखल आहेत, काही मोठी आहेत, काही छोटी आहेत. आणि अशी आहे ही सुद्धा व्यवस्था आहे का सगळी जर एकाच आकाराची असती ना बोटं, तर तुम्हाला उचलतं पण आलं नसतं. म्हणजे उचलताना तुम्हाला आलंच नसतं. म्हणजे लहान लहान गोष्टीचं तुम्हाला मुळीच उचलता आल्या नसत्या किंवा व्यवहार तुम्हाला करता आला नसता. पण व्यवस्था कशी बघा, की तुम्ही असं करू शकता, तुम्ही असं करू शकता, तुम्ही असं करू शकता. चिमटीने सुई जर पडली तर तुम्ही आज उचलू शकता. कारण का, तुमची बोटं जी आहेत ही बोटं वेगवेगळ्या आकाराची आहेत आणि वेगवेगळ्या प्रकाराची आहेत. आता अंगठा वेगळा प्रकारच वेगळा, अंगठाचा कळंगरी प्रकारच वेगळा. 3 बोटं सारखी आहेत पण पुन्हा ती मोठी आणि छोटी अशी आहे. म्हणजे हे जर बघितलं, म्हणून तुम्ही सुई उचलू शकता, बारीक वस्तू उचलू शकता. नाहीतर तुम्हाला ते उचलता पण आलं नसतं, किंवा तुम्हाला व्यवहारच करता आले नसते. आज तुमचे हे तुम्ही अशा तऱ्हेने हे करता, असं करता, असं करता, ह्याच्यातून तुम्हाला सगळे व्यवहार करता येतात. ही व्यवस्था. आता ही 5 बोटं जर तुम्ही बघितली, ही जर व्यवस्था, तर ही आपोआप कशी होते, हे नेणिवेचं कार्य. हा व्यवस्थेचा भाग झाला, म्हणजे दिव्य जाणीवेचा भाग झाला. पण बरोबर ही कळंगरी ही जशी तशीच इथे ही आपोआप होते आहे ना, हे नेणिवेचं कार्य. आता ती काय मेजरमेंट घ्यायला कोण आलं का? आता आपलं शर्ट शिवायचा झाला तर तो मेजरमेंट घेणार आणि मग आपलं शर्ट शिवणार. त्या मेजरमेंटमध्ये चूक केली की पुन्हा गोठाळा, पुन्हा आपण म्हणतो वा दुरुस्त कर, पुन्हा शिवून दे. इथे कळंगरी बघा, मेजरमेंट इकडे आहे तेवढंच इकडे आहे. सगळी बोटं बघा, नाक बघा, सगळं डोळ्याचे एक बघा, कान बघा, हे सगळं जवळ आहे, सगळं प्रमाणात आहे. म्हणजे इथे प्रमाणात असणं हे जाणीवेचं कार्य आहे. बघा, जाणीवेचं कार्य हे प्रमाणात असणं हे जाणीवेचं कार्य आहे. पद्धतशीर व्यवस्था हे जाणीवेचं कार्य आहे. आणि हे आपोआप चालत राहणं हे नेणिवेचं कार्य. म्हणून जगामध्ये या दोन्ही गोष्टी सतत चालत राहिलेल्या आहेत, सतत चालत राहिलेल्या आहेत. आता हे सच्चिदानंद स्वरूप आपण म्हणतो. सच्चिदानंदमध्ये सत, चित, आनंद 3 पद आहेत. आता इथे बघा, इथे पद्धतशीर व्यवस्था आनंद, आनंद म्हणतो ना, पद्धतशीर व्यवस्था आनंद, स्वयंचलित स्वयंनियंत्रित चित्त आणि नैसर्गिक निसर्ग नियम हे सत. मग सत, चित, आनंद ह्या परमेश्वरी व्याख्यामध्ये पुन्हा आलं. म्हणजे तुम्ही जर हे सगळं जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की आपण ही जी परमेश्वराची जी व्याख्या केली आहे, ही व्याख्या आपण जितका त्याचा अभ्यास करू ना, आणि त्या अभ्यास करत असताना आपण विश्वामध्ये पाहू, तेवढं आपल्याला दिसायला लागेल की बा संबंध विश्वामध्ये ही व्यवस्था आहे. म्हणजे दिव्य जाणीवेची आणि दिव्य नेणिवेची ही सगळी व्यवस्था, आणि ही व्यवस्था आपोआप चाललेली आहे. हा सगळा जो प्रकार जो आहे, हा प्रकार आपण पाहायला लागलो ना की उपासनेला सुरुवात झाली. आपण हे पाहतच नाही. आज बघा, माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाहतो का हे सगळं? तो फक्त एकच पाहतो, मी ऑफिसला वेळेवर कसा जाईल. म्हणून सकाळी उठल्यानंतर त्याचं लक्ष कुठे असतं? घड्याळाकडे. वाटले किती, वाजले किती, तो बाकी विचार करणार नाही. बॉ सूर्य उगवलेला आहे त्याचा तो विचार करणार नाही, व त्याचा प्रकाश पडलेला आहे म्हणून आपलं तो काही तो विचार करणार नाही. वाजले किती तेवढंच तो बघणार. आणि मग डबा झाला की नाही, कशासाठी? ऑफिसला. म्हणजे ऑफिसला जाण्यासाठी त्याची सगळी धडपड, जाताना आणि येताना
घरी येताना घर, जाताना ऑफिस, ह्याच्या पलीकडे आपली नजरच जात नाही. ह्याच्या पलीकडे आपलं म्हणजे आपण जीवन खऱ्या अर्थाने जीवनाचा आपण उपभोगच घेत नाही. कळलं की नाही? निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात, अशी आपली व्याख्या आहे. आपली व्याख्या काय आहे की स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात. आता ही व्यवस्था काय आहे? जीवन ही व्यवस्था आहे. कशासाठी? स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी. पण आपण घेतो का स्वानंदाचा उपभोग? आपण स्वानंदाचा उपभोग घेतो. मग आपली सगळी जी धडपड झालेली असते ती कशासाठी झालेली असते? पैशासाठी. पैसा कशासाठी? पोट भरण्यासाठी. पोट कशाला भरायचं? आपलं जीव राखण्यासाठी, जगण्यासाठी. पण आपण जगतो कशासाठी? जन्माला आपण कशासाठी आलो याचा कोणीच विचार करत नाही. म्हणजे मुळाकडे कोणीच जात नाही. व आपण जन्माला आलो का आलो, आपण जगतो कशासाठी जगतो ह्याचा कोणी विचार करत नाही. काम करायचं पोटासाठी, पैसे मिळवायचे पोटासाठी, आणि मग त्याच्या पलीकडे गेल्यानंतर मग चैन चंगळ वगैरे याच्यासाठी पैसा पाहिजे. म्हणून मग तो एक प्रकार आणखीच वेगळा. म्हणजे आज आपण जर पाहिलं तर कुठलाही माणूस, मग तो श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे, श्रीमंत माणसं पैशाच्या पाठीमागे, गरीब माणूस तो दारिद्र्य त्याच्या पाठीमागे. त्यामुळे दोघांनाही स्वानंदाचा उपभोग घेता येत. स्वानंदाचा आज उपभोग कोणालाच घेता येत, अशी आज परिस्थिती आहे. म्हणून जीवनविद्या काय शिकविते की जीवनविद्या तुम्हाला असं की तुम्ही परमेश्वराला विश्वात पाहायला शिका. आतापर्यंत संतांनी आपल्याला सांगितलं की सर्व विश्वामध्ये परमेश्वर भरलेला आहे. संतांनी आपल्याला वारंवार सांगितलं नाही असं नाही. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृती ज्ञानम अपोहनंच वगैरे वगैरे सांगितलं. किंवा मया ततमिदं सर्वम जगद अव्यक्त मूर्तीना मस्तानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थिता हे सांगितलं. किंवा अहम सर्वस्य प्रभवा मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता हे सांगितलं. भगवंतानी गीतेमध्ये सांगितलं. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची. किती सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे की ज्ञानी कोण आणि भक्त कोण, योगी कोण? तो योगी, तो भक्त, तो ज्ञानी जो विश्वामध्ये परमेश्वर पाहतो. बघा आता विश्वामध्ये परमेश्वर पाहतो संतांनी सांगितलं, पण तो कसा पाहायचा त्यामुळे ते न समजल्यामुळे आज लोकांमध्ये गोंधळ झालेला आहे. किंवा विश्वामध्ये परमेश्वर पाहायचा म्हणजे पाहायचं काय आणि काय पाहायचा कसा, हा गोंधळ अजूनही लोकांमध्ये आहे. पण हा जीवनविद्येने गोंधळ काढून टाकला. जीवनविद्येने काय सांगितलं की विश्वामध्ये परमेश्वर कसा भरलेला आहे बघायचं ना. सिस्टमॅटाइज ऑर्डर, पद्धतशीर व्यवस्था रूपाने हा संबंध विश्वामध्ये कसा भरलेला आहे हे जर तू एकदा पाहायला शिकलास ना की तू जिथे पाशील तिकडे व्यवस्था तुला दिसेल. म्हणजे तुझं ध्यान हे अंडरलाईन करायचं. तुझं जे ध्यान आहे, तुझं जे स्मरण आहे, तुझं जे चिंतन आहे हे सतत व्यवस्थेशी असेल. परिणाम तुझ्या जीवनामध्ये पुन्हा व्यवस्था येईल, तुझ्या संसारात व्यवस्था येईल. आणि जिथे संसारात व्यवस्था आहे तिकडे आनंद आहे. कारण आनंद आणि मगाशी सांगितलं की पद्धतशीर व्यवस्था आनंद. म्हणून जिथे व्यवस्था असते तिकडे आनंद असतो. आता घरामध्ये अव्यवस्था, फणी मिळत नाही, पावडीचा डबा मिळत नाही, अमुक मिळत नाही, तमुक मिळत नाही, कातर मिळत नाही, हे मिळत नाही, ते मग प्रत्येक वस्तू आज शोधत बसला. अरे हे कुठे आहे, लागला ओरडायला. म्हणजे याच्या आरडा आणि शोधणं ह्याच्यामध्ये याचं सगळं झालं. आणि पुन्हा टेन्शन, त्रागा, शिव्या. कशामुळे? अव्यवस्था. पण अमुक एक वस्तू अमक्या जागी म्हणजे तमक्या जागीच मिळाली पाहिजे व्यवस्था. म्हणजे बाबा घरामध्ये दिवे गेले ना, मग काय पाहिजे? फणी पाहिजे ना. मग फणी अमक्या ठिकाणी ठेवलेली आहे, डोळ्यात तिकडे जायचं आणि ती फणी उचलायची, हाताला लागलीच पाहिजे फणी. ह्याला व्यवस्था म्हणतात.
म्हणून व्यवस्था घरामध्ये पाहिजे. म्हणजे घरात जर व्यवस्था असेल तर परमेश्वर, आणि घरामध्ये अव्यवस्था असेल तर, आणि किती जरी देवाला हार घातले आणि कितीही गंध लावलं उभं आडवं आणि किती उपवास केले तरी घरात परमेश्वर नाही. म्हणून घरात व्यवस्था पाहिजे, घरात स्वच्छता पाहिजे. जे घरात ते समाजामध्ये. तुम्ही बाहेर आलात, घराच्या बाहेर आलात आणि जिकडे तिकडे घाण चालू आहे. आता बघा, आता जिकडे तिकडे घाणी आहेत, संप आहे ना, आता जिकडे तिकडे घाण आहे, जिकडे तिकडे घाण आहे, अव्यवस्था जिकडे तिकडे आहे. कळलं की नाही? आज तुम्ही पाहाल ना, जिकडे तिकडे अव्यवस्था आहे. अव्यवस्था आहे ना, तिथे दैत्य आहे, आणि जिथे व्यवस्था आहे तिथे देव आहे. किती सुंदर आहे बघा. म्हणून जीवनामध्ये आपण आतमध्ये व्यवस्था पाहिजे, बाहेर व्यवस्था पाहिजे, घरात पाहिजे, दारात पाहिजे, समाजात पाहिजे, राष्ट्रात पाहिजे. जिथे तिथे व्यवस्था असेल ना तिथे आनंद आहे. आणि म्हणून ही व्यवस्था, या व्यवस्थेला जो सहकार्य करतो तो उपासक, तो उपासना करतो. आणि या व्यवस्थेला जो बाधा आणतो तो देवाचा अभक्त, तो देवाचा अभक्त, तो उपासक नाही. जो या व्यवस्थेशी सहकार्य करतो तो उपासक, तो उपासना करतो. म्हणून जीवनविद्येने हे जे सगळ्या कॉन्सेप्ट वेगळ्या प्रकारे जे शिकवलेलं आहे त्या जीवनाशी संबंधित आहे. हे आपण लक्षात घ्या की आपण आतापर्यंत केवळ तर्काने म्हणा किंवा कल्पनेने म्हणा आपण देवाची कल्पना करत आलो, आणि त्या कल्पनेच्या पोटी आपण उपासनासुद्धा आपली काल्पनिक झाली की उपास केला म्हणजे देव प्रसन्न होईल. कोणी सांगितलं? देवाने तुम्हाला फोन करून सांगितलं की बाबा माझा उपास करा म्हणजे मी तुम्हाला आणि तुमच्यावर प्रसन्न होईल? देवाने फोन केला का? कोणी सांगा बाबा मला देवाने फोन करून सांगितलं की तू संकष्टी केली की मी प्रसन्न, तू एकादशी केलंस की मी प्रसन्न, असं कोणी सांगितलं नाही. हे कोण सांगतो? आपला भटजी सांगतो किंवा पुरोहित सांगतो. तर तो कशाला सांगतो? त्याला वाटलं काहीतरी त्याच्या काही कारणामुळे म्हणून त्यांनी सांगितलं करा करा. पण असे उपास करून प्रत्येक धर्मामध्ये असे आहे बघा, प्रत्येक धर्मामध्ये उपास तापास वगैरे सगळं आहे, कर्मकांड प्रत्येक धर्मात आहे. पण त्यांनी देव प्रसन्न होत नाही. खरा प्रसन्न देव तेव्हाच होतो जेव्हा ही जी व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेला तुम्ही सहकार्य करता तेव्हा देव प्रसन्न होतो, आणि व्यवस्थेला तुम्ही बाधा आणता तेव्हा देवाचा कोप होतो. सतवर आपण पाहिलं, चितवर आपण बरंचसं पाहिलं. आता जे थोडंफार राहिलेलं आहे ते आपण आणखीन थोडं पाहण्याचा प्रयत्न करू. चित म्हणजे दिव्य जाणीव प्लस दिव्य नेणीव म्हणजे चित्त. इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं तर डिवाइन पॉवर विथ डिवाइन इंट्युइशन इज गॉड. परमेश्वर म्हणजे काय? तर डिवाइन पॉवर विथ डिवाइन इंट्युइशन. आता ही डिव्हाइन इंट्युइशन असं मी ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला ही इंट्युइशन ही मुळातच डिव्हाइन आहे. इंट्युइशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रातिज्ञान किंवा दिव्य ज्ञान, हे जी इंट्युइशन आपण जे म्हणतो मुळातच दिव्य आहे. आता इंट्युइशनचे जे प्रकार आहेत ना, आपण जर पाहिलं तर साक्षात्कार होतो ना तो इंट्युइशनचाच होतो. साक्षात्कार जो होतो देवाचा साक्षात्कार होतो म्हणजे काय होतो? तो इंट्युइशनचा साक्षात्कार होतो. म्हणून इंट्युइशन हा प्रसाद आहे. इंट्युइशन हा प्रसाद आहे, सद्गुरू प्रसाद आहे. कळलं की नाही? देवाचा प्रसाद मिळतो ना तो फार थोड्या लोकांना मिळतो, पण बहुतेक लोकांना मिळतो तो सद्गुरू प्रसाद म्हणून मिळतो. आता उदाहरणार्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, रमण महर्षी असे जे होऊन गेले, रामकृष्ण परमहंस, ह्यांना देहधारी गुरु असे नव्हते, पण तरीसुद्धा त्यांना साक्षात्कार झाला. तो सुद्धा त्यांना खूप अभ्यासच करावा लागला, साधना करावी लागली, त्यावेळेला त्यांना तो साक्षात्कार झाला. पण सर्वसाधारण आपण जे म्हणतो माणसं, त्यांना साक्षात्कार जो होतो त्यासाठी सद्गुरू कृपाच आवश्यक लागते. आणि सद्गुरू कृपा ही दोन प्रकाराने होते. एक सद्गुरू कृपा करतात आणि दुसरी सद्गुरू कृपा होते. सद्गुरूची साधना शिकवितात, मग छोट्या मोठ्या साधना
त्यानंतर दिव्यबोध, दिव्य साधना, ह्या छोट्या मोठ्या साधना ज्या शिकविल्या जातात सद्गुरूकडून, ती खरी म्हणजे सद्गुरूची कृपा सद्गुरूने केलेली असते. आणि ही साधना करता 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 सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली ही साधना करता 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 मग जे होते ती सद्गुरू कृपा. ही कधी होते? ही इंट्युशन आपल्या ठिकाणी जेव्हा निर्माण होते तेव्हाच ती. आता इंट्युशन कधी निर्माण होते? त्याच्यासाठी आपण श्रवण, वाचन, चिंतन, साधना आणि सद्गुरू कृपा यांच्या मिलनातून ही इंट्युशन निर्माण होते. म्हणून ही इंट्युशन हे ज्ञानच आहे, हे दिव्य आहे, मुळातच ते दिव्य आहे. आणि असं माणसांच्या ठिकाणी आपल्याला आढळतं. आता एखादा माणूस उत्तम गातो, अतिशय सुंदर लहानपणी. आता लहानपणी गाणं आणि मोठेपणी गाणं याचा फरक आहे. खूप अभ्यास करून गाणं आणि लहानपणीच त्याच्या ठिकाणी गाण्याची एखादी तो इंट्युशनचा भाग असतो, कळलं की नाही? किंवा एखादा 5 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा मुलगा उत्तम तबला वाजवतो. आता बोटं एवढीशी लहान सुंदर वाजवतो, प्रत्यक्ष झालेल्या गोष्टी आहेत त्या, की तो तबला इतका लहानपणी कसा वाजवतो? इंट्युशन. अलीकडेच काहीतरी पेपरमध्ये आम्ही वाचलं की कॉम्प्युटरमध्ये कोण एक 3 वर्षाचा मुलगा आणि तो आता उद्याचा बिल गेट काय म्हणतात तो होणार, असं आपण परवाच पेपरमध्ये वाचलं. आता 3 वर्षाचा मुलगा, त्याला कॉम्प्युटरचं ज्ञान, म्हणजे हा इंट्युशनचा भाग. आपल्याकडे एक शकुंतला बाई म्हणून एक होऊन गेली. तिचं असं अंतर, ती भरभर गणिताची किती मोठी तुम्ही जे गणितं घातली ना आकडे, तर ती भरभर करायची. ती करायची म्हणजे त्यावेळेला ती रिझनिंग करत नव्हती. आपण कसं, आपण विचार करतो, चिंतन करतो आणि कॅल्क्युलेशन करतो आणि मग आपण त्या गणिताचं उत्तर देतो, हे इतके म्हणून. त्यांना ते रिझनिंग करायला लागत नाही, फटकन सांगतात ते. कारण का? ते इंट्युशनचा तो भाग असतो. म्हणून हा इंट्युशन आणि रिझनिंग पॉवर या 2 गोष्टी भिन्न आहेत, कळले की नाही? सर्वसाधारण लोकांकडे जे चाललेलं असं रिझनिंग पॉवर असते. आणि हा डिव्हाइन इंट्युशनचा जो भाग आहे किंवा इंट्युशनचा जो भाग आहे हा वेगळा भाग आहे. तिथे विचार करण्याचं कारण नाही. म्हणून जगामध्ये जे काही चाललेलं आहे, ही विश्व रचना जी आहे आणि विश्वाचं जे चालना जी आहे, विश्वाचं जे चलनवलन आहे, विश्व जे सुरळीत चाललेलं आहे, ते दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव ह्या 2 मुळे हे सगळं चाललेलं आहे. आणि ही दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव ही डिव्हाइन आहे. डिव्हाइन याचा अर्थ काय? की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे श्रम नाहीत, कष्ट नाहीत, पण तरीसुद्धा निर्मिती होते. आता मला तुम्ही सांगा, एक आंबा तो सुद्धा कसा? लाकडाचा आंबा. म्हणजे लाकडाला आंब्याचं रूप द्यायचं, त्याला रंग द्यायचं आणि लाकडाचं तयार करायचं. किती वेळ लागेल? एक नुसता लाकडाचा आंबा किती वेळ लागेल? पुष्कळ वेळ लागेल. किती मेहनत लागेल आणि एवढं करून सुंदर होईलच अशी गॅरंटी नाही. पण आता आंब्याच्या झाडावर आंबे जे येतात, किती येतात? 3-4 हजार आंबे जर एका झाडावर आले. आता हे आंबे निर्मिती ज्याला म्हणतो आपण, करणं ज्याला आपण म्हणतो, ते जर करायचं जर ठरवलं तर किती मेहनत, किती कष्ट, किती त्रास, किती उपकरणं, किती इन्स्ट्रुमेंट्स पाहिजेत, किती वेळ खर्च करायला पाहिजे. जिकडे एक आंबा लाकडाचा, मग त्याला चव नाही, गंध नाही, काय नाही, तरीसुद्धा तो करायला जर त्याला रिझनिंग पॉवर लागते लाकडाचा आंबा करायला. पण हा निसर्गामध्ये जे आंबे निर्माण होतात, हे आंबे सुगंधित असतात, स्वादिष्ट असतात, दिसायला सुंदर दिसतात. हा सगळ्या अंगाने हा जो आंबा आहे, असे आंबे किती एका झाडावर येतात हे जर पाहिलं का, कोणी मेहनत घेतली व हे आंबे निर्माण करायचे? नाही, सहज, नैसर्गिक. हे सहज निर्माण झालं, कळलं की नाही? आता मला आश्चर्य वाटतं, म्हणजे हे सगळं जर पाहिलं ना
तर देव आहे का हा प्रश्नच निर्माण वास्तविक होऊ नये. पुष्कळ लोक म्हणतात बा देव आहे का. मी म्हणतो तुम्हाला प्रश्नच निर्माण का होतो. देव आहे म्हणजे 100% आहे, तुम्हाला प्रश्नच निर्माण का होतो. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्ही जर ही दिव्य जाणीव आणि दिव्य नेणिवेचं कार्य जे चाललेलं आहे हे जर तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की हा सगळा जो भाग आहे हा दिव्य आहे. आणि दिव्य म्हणजेच देव. कळलं की नाही. दिव्य म्हणजेच देव. जाणीवही दिव्य आहे आणि नेणीवही दिव्य आहे. आणि अशा तऱ्हेचं हे जे कार्य चाललेलं आहे ते भव्य आहे. म्हणजे जाणीव दिव्य आहे, नेणीव दिव्य आहे, कार्य भव्य आहे. आणि आपल्याला प्रतीतीला येतं ते काव्य. जीवनामध्ये जे प्रतीतीला येतं ते काव्य. हे जर आपण अनुभवलं ना की जीवनात किती आनंद आहे. जीवनामध्ये किती आनंद आहे. म्हणून आनंद देत राहणं, आनंद घेत राहणं ह्याला जीवन म्हणतात. जीवन म्हणजे काय. आनंद आपण देत राहणं आणि आनंद घेत राहणं म्हणजेच जीवन. आज आपण काय करतो, दुःख देतो आणि दुःख घेतो, नाही का. क्षुल्लक कारणावरून भांडतात. घरामध्ये सगळं रेलचेल आहे, भरपूर आहे घरात, काही उणं नाही, पैसा कमी नाही, काही नाही, कशाचीच कमतरता नाही घरात, तरी भांडतात. बरं भांडायला काहीतरी कारण, तरी कारण क्षुल्लक. तू मला असं बोललास का. कळलं की नाही. काही तर माणसं अशी असतात की तुम्ही नुसतं त्यांच्याकडे बघितलं, तू माझ्याकडे का बघितलं. अरे असे भांडणारे आहेत. कळलं की नाही. तू माझ्याकडे का बघितलंस. अरे बघितलं म्हणजे तो बिचारा आपलाच विचारत होता, ह्याला आपण त्याच्याकडे बघतो ही माहीत नाही, हा त्याच्याकडे भांडतो, तू माझ्याकडे बघतोस का. कळलं की नाही. असे मी बघितले आहेत. म्हणजे मी पूर्वी ज्यावेळेला ऑफिसला जात होतो ना तर बसमधून जायचो, रेल्वेतून जायचो ना, तर कधी कधी अशी भांडणं मी बघितले आहेत की माझ्याकडे याने बघितलं म्हणून भांड. कळलं की नाही. याच्यावरून भांडतात लोक. म्हणून कोणाकडे आपलं बघू पण नाही. कळलं की नाही. शहाण्याने माणसाने कोणाकडे का तो माणूस कसा चमत्कारी कसं त्याच्यावरती अवलंबून असतं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, कोण काय भांडे कशावरून, क्षुल्लक कारणावरून लोक भांडतात. कळलं की नाही. जन्म आपला जो आहे ना हा आपल्याला दुःख देण्यासाठी आणि दुःख घेण्यासाठी जन्म नाही, तर आनंद देण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी जन्म आहे. म्हणून जीवनविद्येने व्याख्या काय केली, स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात. म्हणून ही सगळी व्यवस्था, निसर्गाची सगळी व्यवस्था आपल्या ठिकाणी आहे, जगात आहे, ब्रह्मांडात आहे, सर्वत्र आहे. जिथे पाहाल तिकडे व्यवस्था, जिकडे पाहाल तिकडे व्यवस्था. आणि अशा तऱ्हेने तुम्ही व्यवस्था पाहायला लागलात ना तुम्हाला आनंद होतो. आनंद हा आपण आता लोक कशाचाही आनंद म्हणतात. आता दारू पिण्यात कसला आनंद. पण काही लोक असं म्हणतात दारूची चव आहे ना ती तुम्हाला नाही कळायची, तुम्ही घेऊन बघा. आता काय सांगणार. दारू घेऊन हे लोक रस्त्यावर पडतात, दारू घेऊन यांची लिव्हर बिघडते, दारू पिऊन यांचं संबंध आयुष्य उद्ध्वस्त होतं, शेवटी भीक मागण्याची वेळ येते आणि तरी म्हणतात दारू पिण्यात मजा आहे. कळलं की नाही. अरे मजा नाही, ती सजा आहे हे तुला फार उशिरा कळतं. पण सांगायचा मुद्दा असा, कोणी कशातही मजा म्हणतो आणि आनंद म्हणतो, याचं मार्गदर्शन नाही. ह्याला कारण काय, मार्गदर्शन नाही. म्हणून ही जी डिव्हाइन इंट्युशन जी आहे ही मुळात इंट्युशन दिव्य, त्यात इंट्युशन डिव्हाइन म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी जी डिव्हाइन इंट्युशन आहे आणि माणसाच्या ठिकाणी जी इंट्युशन आहे जी ती सुद्धा डिव्हाइनच आहे. पण त्याच्यात फरक आहे की माणसाच्या ठिकाणी जी इंट्युशन आहे ती जशी अकस्मात त्याला प्राप्त होते तशी अकस्मात त्याच्याकडून निघून जाते. कळलं की नाही. ती एक देणगी आहे. काही लोक त्याला सिद्धी म्हणतात. कळलं की नाही. सिद्धी तर सिद्धी म्हणजे देणगी. खरा म्हणजे अगदी साधा अर्थ म्हणजे देणगी. की एखाद्याला गाण्याची सिद्धी आहे म्हणजे काय, गाण्याची देणगी आहे. एखाद्याला तबला वाजवायची सिद्धी आहे म्हणजे देणगी आहे. पण तो शब्द मोठा वापरला की आपण काहीतरी पण देणगी आहे. कळलं की नाही. आणि प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठली देणगी असतेच, हे आपण लक्षात ठेवायचं. तर सांगायचा मुद्दा असा की ही देणगी ही मुळात दिव्य आहे, पण माणसाच्या ठिकाणी ही देणगी जशी अकस्मात येते तशी ती अकस्मात जाते. कळलं की नाही. काही लोकांना चेहरा पाहून भविष्य सांगण्याची देणगी असते,
ती त्यानं एखादं मिळते ती पटपण निघून पण जाते. तर अशी अकस्मात येणारी आणि जाणारी ती माणसाच्या ठिकाणी असणारी दिव्य देणगी, इंट्युशन. पण परमेश्वराच्या ठिकाणी जी दिव्य इंट्युशन आहे ती कायम आहे. ती आली आणि गेली. परमेश्वराच्या ठिकाणी असं कधीही होत नाही, ती कायम. कळलं की नाही? ती कायम आहे. म्हणून युगानुयुगे हे विश्वाचं चक्र, जगाचं चक्र युगानुयुगे व्यवस्थित चाललेलं आहे. पूर्वी समुद्र होता, आता नाही. आता पण आहे. पूर्वी नद्या होत्या, आता नाहीत. पूर्वी डोंगर होते, आता नाहीत. पूर्वी समुद्राचं पाणी वर जायचं, ढगात जायचं, पुन्हा तिकडनं गोड पाणी येऊन पूर्वी पण व्हायचं, आता पण होत आहे. म्हणजे जे पूर्वी होत होतं ते आता, आणि हे युगानुयुगा चाललेलं आहे आणि व्यवस्थित चाललेलं आहे. कळलं? ह्याच्यामध्ये मोडता घालतो तो माणूस. माणसाशिवाय बाकी कोणीही मोडता घालत नाही. किंवा त्याच्यामध्ये अव्यवस्था निर्माण करण्याचं कार्य, म्हणजे निसर्गाच्या व्यवस्थेमध्ये अव्यवस्था निर्माण करण्याचं कार्य माणूस करतो. माणसाशिवाय इतर कुठलेही प्राणी करत नाहीत. आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की पर्यावरणाचं जे महत्त्व, पर्यावरणाचं महत्त्व खरं सांगायचं लोकांना समजतच नाही. की पर्यावरण नावाचा हा जो प्रकार आहे ना, त्याचा अर्थ असा आहे की जगामध्ये जे निसर्गाने निर्माण केलेलं आहे ते सर्व जीवनाला आवश्यक आहे. माणसाच्या जीवनाला, प्राण्यांच्या जीवनाला, कीटकांच्या जीवनाला, सगळ्यांच्या जीवनाला ते आवश्यक आहे. वनस्पतीला सुद्धा. म्हणजे त्यांनी जे जे काही निर्माण केलेलं आहे, पशु पक्षी प्राणी सगळं, हे सगळं जीवनाला आवश्यक आहे. जीवन म्हटल्यानंतर फक्त माणसाचं जीवन नव्हे, पशुपक्ष्यांचं जीवनच आहे. पण आज अशी परिस्थिती आहे की माणसं मेली तर पशुपक्षी मरणार नाहीत, पण पशुपक्षी मेले तर माणसं मरतील. पर्यावरण बिघडून जाईल. आज पर्यावरण भयानक बिघडलेलं आहे, लोकांसाठी जाणीव नाही. आणि ह्याच्यावर जर प्रवचन करायचं झालं ना तर एक वेगळाच 1 तास घ्यायला पाहिजे. इतकं ह्या पर्यावरणाचं महत्त्व आहे की हे पर्यावरण इतकं बिघडलेलं आहे की हळूहळू या मुंबईचं वाळवंटसुद्धा व्हायला वेळ लागणार नाही. इतकं पर्यावरण बिघडलेलं आहे. आणि म्हणून आज सगळे लोक म्हणतात बा झाडं लावा. आम्ही नेहमी सांगतो झाड म्हणजे शंकराचा अवतार. झाड म्हणजे शंकराचा अवतार हा जीवनविद्येने लावलेला एक महत्त्वाचा सिद्धांत. पण शंकर काय करतो? जगाला अमृत देतो, स्वतःकडे विष ठेवतो. तसं झाडं काय करतात? आपल्याला ऑक्सिजन देतात आणि स्वतःजवळ कार्बन डायऑक्साईड ठेवतात. म्हणून मी सांगतो काय की झाडं, वृक्ष म्हणजे शंकराचे अवतार. आता वृक्ष तोड करणं म्हणजे शंकराला तोडणं. आणि म्हणतात आम्ही शिवभक्त आहोत, आम्ही शंकराचे भक्त आहोत. अरे पण झाडं तोडतोस ना तू, मग शंकराचा भक्त कसला? म्हणून जो शंकराचा भक्त आहे, जो देवाचा भक्त आहे, तो झाडं तोडणार नाही. कारण झाडं ही फार आवश्यक आहे जीवनाला. झाडं जर आपण तोडून टाकली तर माणूस जगू शकणार नाही, अशी अवस्था आहे. असं मुंबईचं वाळवंट झालं तर मुंबईतले लोक जगणार कसे? तर सांगायचा मुद्दा असा की हे पर्यावरण, म्हणजे आज आपण म्हणतो वाघ, सिंह, लांडगे, कोले, माशा, हे कीटक बिटक, हे कीटक बिटकसुद्धा आवश्यक आहे. पण आपल्याला माहितीच नाही. हे जे कीटक आहेत, नानिने जंतू आहेत. अहो तुम्ही जर ॲग्रिकल्चरचा जर काही अभ्यास केला ना तर तुम्हाला असं आढळून की ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा इतके कीटकांचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यातले काही कीटक चांगले असतात, काही कीटक वाईट असतात. आणि त्या सर्वांची निन्या प्रकारे गरज असते. कळलं की नाही? तर हे सांगायचा मुद्दा काय की हे पर्यावरण नावाचा जो प्रकार आहे, हा पर्यावरण जर आपण सांभाळलं नाही तर वरण भात खायला सुद्धा आपण शिल्लक राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून पर्यावरणाचं महत्त्व आपण नीट लक्षामध्ये ठेवून जीवन जगलं पाहिजे. असो, तर सांगायचा मुद्दा, ही जी दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव आहे ती सर्व ठिकाणी जशी विश्वात नांदते तशी माणसाच्या ठिकाणी नांदते. पण माणसाच्या ठिकाणी थोडा घोटाळा झाला. माणसाच्या ठिकाणी म्हणजे जगामध्ये सर्व ठिकाणी तो घोटाळा झालेला आहे. कारण उपाधी धारण जेव्हा केली जाते त्यावेळेला या सच्चिदानंद स्वरूपामध्ये जी जाणीव आहे
त्या जाणीवेला स्वरूपाचाच विसर पडतो आणि ती जीवपदाला प्राप्त होते, ती जीवपदाला प्राप्त होते. तर तो विषय आपण सध्या घेऊया नको. तर आपल्या ठिकाणी आज माणसाच्या ठिकाणी जी जाणीव नांदते ती अशुद्ध जाणीव नांदते. जी दिव्य जाणीव मुळात होती, जी दिव्य नेणी मुळात होती, ती माणसाच्या ठिकाणी जेव्हा उपाधी धारण केली गेली त्यावेळेला त्या शुद्ध जाणीवेला किंवा दिव्य जाणीवेला, दिव्य नेणीवेला स्वतःचाच विसर पडला. आणि त्याचा परिणाम असा झाला की विसर मिक्स झाल्याबरोबर ते अशुद्ध झालं. म्हणजे दिव्य जाणीव अशुद्ध जाणीव झाली, दिव्य नेणीव अशुद्ध नेणीव झाली आणि ती आपल्या ठिकाणी बहिर्मन आणि अंतर्मन या दोन स्वरूपामध्ये नांदू लागली. म्हणजे जी दिव्य जाणीव आणि दिव्य नाणीव जगामध्ये विश्वामध्ये नांदते आहे ती माणसाच्या ठिकाणी नांदत असताना आपल्या स्वरूपामध्ये विसर झाल्यामुळे आपल्या ठिकाणी ती अशुद्ध झाली आणि म्हणून अशुद्ध जाणीव आणि अशुद्ध नेणीव या स्वरूपामध्ये ह्या दोन गोष्टी आपल्या ठिकाणी नांदत असतात आणि म्हणून जी दिव्य जाणीव होती ती अशुद्ध जाणीव झाली आणि जी अशुद्ध जाणीव ती आपल्या ठिकाणी कॉन्शियस माइंड म्हणजे बहिर्मन या रूपात नांदू लागली आणि जी दिव्य नेणी होती ती अशुद्ध नेणी झाली आणि आपल्या ठिकाणी ती सबकॉन्शियस माइंड या स्वरूपात नांदायला लागली. म्हणून माणसाच्या ठिकाणी ह्या दोन गोष्टी नांदतात, नेणीव आणि जाणीव हे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड किंवा बहिर्मन आणि अंतर्मन या रूपामध्ये ह्या दोन गोष्टी नांदत असतात. आणि अशा तऱ्हेने ह्या दोन गोष्टी ज्या नांदत असतात त्याच्यामध्ये ह्या जाणीवेवर, या जीवावर, शिवावर, शरीरावर, सर्वावर परिणाम करणारा जर कोण असेल ना तर तो म्हणजे संस्कृती ज्याला आपण म्हणतो किंवा संस्कार ज्याला आपण म्हणतो, हे आपण महत्त्व म्हणतो किंवा संस्कृतीचं महत्त्व फार आहे, संस्काराचं महत्त्व फार आहे वगैरे वगैरे आपण म्हणतो. पण संस्कारानेच खरा घोटाळा केलेला आहे असं जीवनविद्या सांगते. काय सांगते जीवनविद्या? की आज आपल्या ठिकाणी जे बहिर्मन निर्माण झालेलं आहे हे बहिर्मन संस्कारातून निर्माण झालेलं आहे. की आपण लहानपणापासून आपल्या ठिकाणी आपल्यावर जे संस्कार झाले त्या संस्कारातून आपल्या ठिकाणी बहिर्मन तयार झालं आणि ह्या बहिर्मनाने अंतर्मनावर जे परिणाम केले किंवा कॉम्प्युटरच्या भाषेत बोलायचं म्हणजे फीडिंग केलं, बहिर्मनाने अंतर्मनाला जे फीडिंग केलं त्याच्यातून अंतर्मनाचा पॅटर्न एक वेगळाच तयार झाला. बहिर्मनाच्या धर्तीवर अंतर्मनाचा पॅटर्न तयार झाला आणि बहिर्मन आणि अंतर्मन एकोप्याने नांदू लागले आणि आपलं जीवन घडवू लागले किंवा बिघडवू लागले. कारण बहिर्मन आणि अंतर्मन एकोप्याने दोन ठिकाणी नांदतात, एक चांगल्या ठिकाणी नांदतात, वाईट ठिकाणी पण नांदतात. आता चार चोर एकत्र जमले, चार चोर एकत्र जमले तर सर्वांचा विषय काय? चोरी करायची. सर्वांचं एकमत काय? चोरी करायची. मग सर्वांचं मत झालं एकमत, कळलं की नाही? चोरी करायची. मग चोरी होते का? चौघे एकत्र आल्यानंतर त्यांना ते जमतं का? ती शक्ती आहे ना चौघे एकत्र. तसं बहिर्मन आणि अंतर्मन हे चांगल्या ठिकाणी एकत्र येतं आणि वाईट ठिकाणी एकत्र येतं. चांगल्या ठिकाणी जेव्हा ते एकत्र येतं तेव्हा जीवनामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात आणि वाईट ठिकाणी जेव्हा ते दोघे एकत्र येतात तेव्हा जीवनामध्ये वाईट गोष्टी घडतात. कळलं की नाही? आता उदाहरण द्यायचं झालं, आता ही मुलं अभ्यास करतात. आता अभ्यास करताना मुलं काय म्हणतात की आपण आणि आता अभ्यासाला सुरुवात करायची, सोमवारपासून सुरू करायची. कळलं की नाही? आम्ही लहानपणी असं करायचं. म्हणजे अभ्यासाचा मुहूर्त सोमवारपासून, म्हणजे शुक्रवारी किंवा गुरुवारी निश्चय करायचा. कळलं की नाही? सोमवारपासून अभ्यासाला सुरुवात. मग तोपर्यंत उन्हाळ्याला मोकळे. म्हणजे गुरुवारी निश्चय केला म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस खेळून घ्या. का? तर सोमवारी अभ्यास करायचा. आणि सोमवारी अभ्यास करायचा सकाळी उठून करायचा. म्हणजे 5चा हे लावला गजर, घड्याळाचा गजर कितीला? 5ला लावला. आता हे सगळं ठरवलं कोणी? कॉन्शियस माइंड. हे सगळं कोणी ठरवलं? बहिर्मनाने ठरवलं. कळलं की नाही? आता
ही चांगली गोष्ट आहे, 5ला उठणं ही गोष्ट चांगली आहे, पण अंतर्मनाने साथ दिली पाहिजे ना. चांगल्या ठिकाणी साथ देत नाही. बहिर्मन आणि अंतर्मनाचा 36चा आकडा कुठे येतो? सकाळी 5 वाजता उठायच्या वेळेला अंतर्मन म्हणतो मी नाही उठायचं, बहिर्मन म्हणतो उठूया, अंतर्मन म्हणतो नको. हा शेवटी सरशी कोणाची होते? अंतर्मनाची होते. कारण अंतर्मनाची शक्ती प्रचंड आहे. अंतर्मनाची शक्ती प्रचंड आहे. आज जगामध्ये जे काही चाललेलं आहे ना, तो अंतर्मनाचा प्रभाव फार मोठा असतो. हे लोकांना ठाऊकच नाही. फार मोठा प्रभाव असतो की फिडिंग आपण जे करत असतो त्या फिडिंगमधून आपलं अंतर्मनाचा पॅटर्न तयार होतो. आणि हा अंतर्मनाचा जो पॅटर्न तयार होतो त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग एखादा मनुष्य म्हणतो मी हे करणार नाही, पण तेच करतो ते, कारण अंतर्मन असतं. म्हणून अंतर्मनाचं शास्त्र समजलं ना म्हणजे जीवन आपल्याला खऱ्या अर्थाने जगता येतं. कळलं की नाही? आपल्याला खरं जीवन जगायचं असेल ना ते अंतर्मन आणि बहिर्मनाचं शास्त्र समजायला पाहिजे की आपण बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनाला फिडिंग करत असतो आणि त्याच्यातून ही 2 मनं एकत्र येऊन कार्य करतात. म्हणून फिडिंग तुमचं जर रॉंग असेल, चुकीचं, रिझल्ट्स रॉंग कॉम्प्युटरप्रमाणे, आणि फिडिंग जर तुमचं करेक्ट असेल तर रिझल्ट्स करेक्ट. म्हणून तुम्हाला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? तुम्ही फिडिंग काय करता त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि फिडिंग करणारं कोण आहे? जी अशुद्ध जाणीव कॉन्शियस माइंड झाली आणि जी अशुद्ध नेणीव सबकॉन्शियस माइंड झाली, ही दोन्ही एकत्र येऊन आपलं जीवन घडवीत असतात किंवा बिघडवीत असतात. म्हणून याच्यासाठी मानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे, परामानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे आणि अध्यात्मशास्त्र समजून घेतलं पाहिजे. कारण तिन्हीचा संबंध येतो. आज पाश्चात्य लोकांनी विचारा म्हणजे थॉटवर पुष्कळ लिहिलेलं आहे, पण त्यांच्या ठिकाणी तुम्हाला परमार्थाचं जे अंग आपल्या हिंदुस्थानामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये जे परमार्थाचं जे अंग आहे ना ते त्यांच्याकडे नाही आहे. ते त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे त्यांचं विचाराचं जे थॉट आहे, थॉट म्हणून वर त्यांची जी पुस्तकं आहेत ना ती त्यांची एक ठराविक मर्यादेपर्यंतच त्याचा जीवनामध्ये उपयोग होतो. आणि जास्त करून ते वैयक्तिक फायद्यासाठी थॉटचा उपयोग करण्यात येतो आणि त्याच्यावर पुस्तकं वगैरे जी आहेत ती त्याप्रमाणे लिहिली गेलेली आहे. पण जीवनविद्येने जेव्हा थॉटचा विचार केला तर थॉटचा विचार वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि वैश्विक असा संपूर्णपणे आणि विचार केला. जीवनविद्येने जो विचार केला ना तो संपूर्णपणे असा विचार केला. म्हणून जीवनविद्येचं हे जे शास्त्र आहे ते वैयक्तिकदृष्ट्यासुद्धा आपल्याला वैयक्तिक जीवनात उपयोगी पडतं, कौटुंबिक जीवनात उपयोगी पडतं, सामाजिक जीवनात उपयोगी पडतं, राष्ट्रीय जीवनात आणि वैश्विक जीवनात उपयोगी पडतं. म्हणून जीवनविद्या घराघरात गेली पाहिजे. आज जगामध्ये प्रत्येक घरामध्ये जर जीवनविद्या जाईल ना प्रत्येक घर सुखी होईल, प्रत्येक घर सुखी होईल. कारण जीवनविद्येचं शास्त्र जे आहे हे महत्त्वाचं शास्त्र आहे. आणि म्हणून बहिर्मन आणि अंतर्मनाचं हे जे शास्त्र आहे हे कोणी समजावूनच घेत नाही. आज बहिर्मनही ठाऊक नाही आणि अंतर्मनही ठाऊक नाही. शाळेमध्ये कॉलेजमध्ये तर मुळीच शिकवलं जात नाही. शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये काही शिकविलं जात नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण शिक्षण घेतो, आपण सुशिक्षित होतो पण सुसंस्कारित होत नाही. आपण अभ्यास करतो पण सुसंस्कारित होत नाही. आपण प्रयत्न करतो पण सुसंस्कारित होत नाही. कारण सुसंस्कार ज्याला आपण म्हणतो त्याचंच महत्त्व आपल्याला समजले. म्हणून संस्कार जीवनाला आकार देतात. म्हणून हे संस्कार जे आहेत हे संस्कार हे व्यापक असले पाहिजेत, संकुचित असता कामा नये. आज देव, धर्म, जात, पंथ, संप्रदाय, वंश, भाषा ह्याच्यामध्ये आज हे सगळं संकुचित झालेलं आहे आपलं जीवन. आणि हे संकुचित झाल्यामुळे बहिर्मनाचं फिडिंग हे अंतर्मनाला चुकीचं होतं. आणि त्याच्यातून आज आपण जर पाहिलं तर इतिहासकालापासून ते आजताक आहेत. भांडण, तंटे, बकेडे, खून, मारामाऱ्या, रक्तपात, युद्ध, लढाया हे सगळं होऊन राहिलेलं आहे. पूर्वी झालं तसं आज आहे तसं उद्या. हे का होतं आहे याचं कारण बहिर्मन आणि अंतर्मनाचं शास्त्र आपण समजावून घेत नाही, हे त्याला कारणीभूत आहे. एवढंच आपण नीट लक्षात ठेवलं तर जीवनविद्या घरोघरी